नमस्कार, मी विलास महाले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरामध्ये मध्यवस्तीत प्रस्तावित असलेले देशी दारू दुकानाचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. महात्मा गांधी आणि दुर्गामाता वार्डातील नागरिक आक्रमक झाले आहे. नागरिकांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी दाखल करून प्रस्तावित दुकानाला कडाडून विरोध केला आहे. या प्रकरणात स्थानिकांनी आपला मोर्चा आता लोकप्रतिनिधींकडे वळविला आहे. नगर परिषद निवडणूक संदर्भात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले आमदार प्राध्यापक राजू तोळसाम यांना निवेदन देत देशी दारू दुकानाची परवानगी थांबवण्याची मागणी केली. त्याचबरोबर पालकमंत्री नामदार संजय राठोड हे घाटंजी दौऱ्यावर आले असता त्यांनाही स्थानिकांनी निवेदन देत देशी दारू दुकान प्रकरणात लक्ष घालण्याचे साकडे घातले. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पुढे आलेला देशी दारू दुकानाचा मुद्दा हा राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाला अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी स्थानिकांच्या या मागणीवर सावध पवित्रा घेत असल्याचं पाहावयास मिळत आहे आणि माध्यमांपासून दोन हात दूर राहण्यास पसंत करीत आहे. त्यामुळे या प्रकरणात थेट प्रतिक्रिया देण्यास माध्यमांना टाळण्यात येत आहे. स्थानिकांनी दिलेल्या निवेदनावर आमदार प्राध्यापक राजू तोळसाम यांनी बोलण्यास नकारच दिला. आता विषय काय घेतो मला बाता बाईट घेऊ नका याच्यासाठी कारण आता विषय काय घेतो मला बाता बाईट घेऊ नका याच्यासाठी कारण तर पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी मी भूमिका घेतली आहे अशी मोघम प्रतिक्रिया देऊन वेळ मारून नेली. हे फक्त स्थानिकांनी जे निवेदन दिलं आहे त्याच्यावर आपली काय भूमिका आहे? भूमिका घेतली आहे, मी सांगितलं आहे. भूमिका नसतीवर आता कळू तिथं. हे फक्त स्थानिकांनी जे निवेदन दिलं आहे त्याच्यावर आपली काय भूमिका आहे? भूमिका घेतली आहे, मी सांगितलं आहे. भूमिका नसतीवर आता कळू तिथं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे घाटंजी शहर प्रमुख प्रशांत मस्के यांनीही त्यांच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक रिंगणात असलेल्या कोयल मस्के यांच्या प्रचारार्थ ते आले असता GTV न्यूज मराठी सोबत बोलत होते. पाहूया. नमस्कार, मी सौ कोयल प्रशांत मस्के, प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवार. आपल्या घाटंजीच्या विकासासाठी नवे पर्व कशा पद्धतीने घडविता येईल यासाठी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून घाटंजीचा विकास करण्यासाठी आणि शिक्षणाचे जे महत्त्व आहे ते विकास काम करून सिद्ध करून दाखवेल. प्रशांत भाऊ, आपण एक शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत. आपल्याला एक प्रश्न विचारायचा आपल्या पक्षाच्या वतीनं. घाटंजीमध्ये सध्या दुर्गामाता महात्मा गांधी वार्डमध्ये देशी दारूचं प्रकरण गाजत आहे. यामध्ये प्रत्येक पक्ष आपली भूमिका व्यक्त करत आहे. तर या प्रकरणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय भूमिका असणार आहे? नक्कीच आपल्या माध्यमातून ही बातमी ज्यावेळेस आपण सन्माननीय या आर्णी विधानसभा क्षेत्राचे जे लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे, यांना आपण विचारण्याचा प्रयत्न केला होता, तर त्यांनी आपल्याला बोलण्यासाठी नकार दिला. हे आपल्या माध्यमातून आम्हाला माहिती झाली आणि असे प्रकार घडूच नये. सध्या प्रशासक लागू असलं तरी देखील लोकप्रतिनिधींनी अशा कुठल्याही भूमिका घेऊ नये का जेणेकरून सर्वसामान्य माणसाला या गोष्टीचा त्रास होईल. आणि देशी दारूची जी भट्टी लावण्याचा जो प्रस्ताव पाठवण्यात आला होता, आता त्याचं काहीतरी राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधी, त्याचे सहकारी आणि उमेदवार करून राहिले. हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे का आम्ही या गोष्टीचा विरोध करत आहोत. परंतु माझा प्रश्न असा आहे का ज्यावेळेस तुमच्याकडे परवान्याची मागणी येते त्यावेळेसच आपण लोकवस्तीमध्ये
विचार ना करून लोकवस्तीमध्ये असे व्यवसाय सुरू करावेत का, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. लोकप्रतिनिधी जर अशा लोकांना पाठीशी घालत असेल तर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो. आणि यानंतरची भूमिका जर तिथे कुठल्याही प्रकारे बळजबरीने अशी भट्टी वगैरे लादण्यात आली तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल, एवढं देखील ठामपणे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो. आपल्या पक्षाचे जे उमेदवार उभे आहेत तर त्या उमेदवाराच्या माध्यमातून आपण जनतेला काय आव्हान कराल? माझं जनतेला एकच आव्हान आहे, सध्या तरी पक्षांतर आणि पैशावाल्याकडूनच उमेदवार देण्याचे प्रयत्न झालेले आहे, परंतु एकनिष्ठ उमेदवार म्हणून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने इमानदारीने खुद्दारीने गद्दारीचा डाग आमच्या माथ्यावर लागू नये याकरिता आम्ही इथे एकाकी झुंज देत आहे, पैशावाल्यांच्या विरोधात देत आहे. आणि माझं घाटंजीकर जनतेला एवढंच आव्हान आहे, आपण अनेक वर्ष मतदान करत आलेलो आहोत, अनेक वर्षामध्ये घाटंजीचा विकास झाला की भकास झाला हे आपल्याला दिसून येऊन राहिलं. यावेळेस तरी किमान पक्ष जात पात धर्मभेद दूर ठेवून केवळ आणि केवळ सुशिक्षित आणि योग्य उमेदवाराला आपण मतदान करावं, एवढे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. धन्यवाद. संकेतसह विलास महल्ले, GTV न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ. या बातमीपत्रात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.